UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी शरद पवारांची चर्चा। शरद पवार संतोष देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार। प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा, आम्हाला न्याय हवाय। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबीय शरद पवारांसमोर भावुक। शरद पवारांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारही मस्साजोगला जाणार। दुपारी अजित पवार संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार। वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड, वाल्मिक कराडला अटक करावीच लागेल, नाव घेत संदीप क्षीरसागर यांचा आरोप। संतोष देशमुखांच्या हत्येला 13 दिवस उलटूनही आरोपीला अटक नाही, हत्येच्या मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करा, बजरंग सोनवणेंची मागणी। नवनीत कावत बीडचे नवे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली, संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासात कुचराई केल्याचा ठपका। खातेवाटपावर मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेमध्ये अर्धा तास चर्चा, बैठकीआधी अजित पवार आणि धनंजय मुंडेंची फडणवीसांसोबत भेट। काही तासात महायुतीचं खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर 5 दिवसानंतर खातेवाटप होणार, सूत्रांची माहिती। 42 मंत्री खात्याविना फक्त मुख्यमंत्र्यांना अधिकार, भास्कर जाधव यांचा खातेवाटपावरून महायुतीवर निशाणा। महायुतीतले नेते रुसल्यानं खातेवाटपाला उशीर, आव्हाडांची खातेवाटपावर टीका, तर योग्य वेळी खातेवाटप होईल, उदय सामंतांची प्रतिक्रिया। बीएमसी निवडणूक स्वबळावर लढावी, कार्यकर्त्यांची भावना, कार्यकर्त्यांचं म्हणणं नेहमी ऐकतो, उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू, संजय राऊतांकडून बीएमसी स्वबळावर लढण्याचे संकेत। राऊतांना कोणी थांबवलंय, कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्थानिक निवडणुकांबाबत निर्णय घेणार, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।